मित्रांनो, आज आपण आपल्या नवीन कथेला सुरुवात करणार आहोत. ही कथा सासू आणि सुनेच्या नात्यावरची आहे. वर्षा ही एक शिकलेली, स्मार्ट आणि स्वतंत्र विचारांची तरुणी होती. तिचं लग्न पुण्यातील एक सुसंस्कृत कुटुंबात शरद नावाच्या तरुणाशी झालं. शरदच्या आई शैलाताई म्हणजे वर्षाच्या सासूबाई. या एकेकाळी अत्यंत कडक शिस्तीच्या, पारंपरिक विचारसरणीच्या बाई होत्या. त्यांना आपल्या घरात सून म्हणून पारंपरिक आणि नम्र मुलगी हवी होती. पण वर्षा थोडी वेगळी होती. ती मत प्रगट करणारी, पण नम्र आणि परिस्थितीनुसार समजूतदार निर्णय घेणारी होती. लग्नानंतरचे पहिले काही महिने फारसे गोड गेले नाहीत. शैलाताईंना वर्षाच्या साडीऐवजी कुर्ता पायजामा घालण्याची सवय खटकायची. वर्षा ऑफिसमधून संध्याकाळी उशिरा यायची. हे त्यांना पसंत नव्हतं. स्वयंपाकाच्या वेळा, देवपूजेचे नियम आणि छोट्या छोट्या सवयीवरून त्यांचे एकमेकांशी वारंवार मतभेद होत होते. एके दिवशी वर्षा ऑफिसवरून आली आणि थकलेली स्वयंपाकाला लागली. शैलाताईंनी म्हणावं, हे बघ, आमचं घर म्हणजे आमचं हॉटेल नाही आहे. वेळेवर सगळं झालं पाहिजे. तुमच्या या नोकरांमुळे तर घर विस्कळीत होतंय. वर्षाने काही बोलायचं टाळलं. ती आत गेली. स्वतःशी विचार करत राहिली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तिने शांतपणे शैलाताईंशी बोलायचं ठरवलं. आई, मला तुमचं म्हणणं समजतं, पण मी जे करत आहे जे आमच्या दोघांच्या भविष्यासाठी आहे. मला हे घर माझं वाटावं, असंच तुम्ही तर म्हणालात ना लग्नात. मग मला थोडी मोकळीकही द्यायला हवी ना. शैलाताई काहीही बोलायच्या नाहीत. त्या शांत होत्या. त्यांना वर्षाच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा दिसला. हळूहळू दोघींचं नातं थोडं मोकळं व्हायला लागलं. वर्षा तिला जे समजायचं ते प्रेमाने सांगायची. कधी चुकीचं वाटलं तरी सासूबाईंना न दुखावता ती समजावून सांगायची. आणि शैलाताईंनाही हळूहळू जाणवू लागलं की वर्षा फक्त सुनेची जबाबदारी नाही, ती एक घराचा भाग आहे, मुलीसारखी. एकदा वर्षा खूप आजारी पडली. ताप, थकवा, ऑफिसचा ताण सगळं एकत्र झालं होतं. त्यावेळी शैलाताई तिला झोपवून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळ, खूप काम करतेस, थोडा आराम कर. तू आज सुनेसारखी नाही, मुलीसारखी वाटतेस. वर्षाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी एक अनोखं नातं जन्माला आलं होतं. सासू आणि सून यांचं नव्हे, तर दोन स्त्रियांचं एकमेकांना समजून घेण्याचं नातं. या दिवसानंतर सगळं बदललं. शैलाताई स्वतः वर्षासाठी चहा बनवू लागल्या. ती ऑफिसला निघताना तिच्या डब्याची काळजी घ्यायच्या. वर्षाही त्यांच्यासोबत संध्याकाळी गप्पा मारायला बसायची. जुन्या गोष्टी ऐकायची. वर्षा त्या गोष्टीचा आदर करायची. कारण तिला समजलं होतं की आजच आपलं स्वातंत्र्य विचारांची मोकळीक ही त्या पिढीच्या त्यागावर उभी आहे. वर्षा शरदला मूल झालं. शैलाताई आजी झाल्या. त्यांनी पूर्ण जबाबदारी वर्षाला आधार दिला. एके दिवशी शरद म्हणाला, आई, तू वर्षासाठी खूप काही केलं. मला वाटायचं तुमचं पटणार नाही, पण तुम्ही दोघींनीही हे नातं फार सुंदर केलं. शैलाताईंनी हसून उत्तर दिलं, मुलांशी जुळवून घेणं म्हणजे आमची जुनी ओळख सोडणं नाही. ती एक नवीन सुरुवात असते. वर्षाने मला नवं बघायला शिकवलं. वर्षा त्या दिवशी एका मैत्रिणीला सांगत होती, सासूबाई म्हणजे शत्रू नव्हे, त्या वेगळ्या पिढीच्या, वेगळ्या परिस्थितीतील स्त्री आहेत. जर आपण आपलं हृदय उघडून त्यांच्याशी संवाद साधला तर सासू सुनेचं नातं हे आई मुली इतकंच घट्ट आणि प्रेमाचं होऊ शकतं.